नमस्कार मित्रांनो, आता आपण जेवण करा घेतो. वांबीचा रस्सा आणि भात. वांबीचा रस्सा आणि भात. वांबीचा रस्सा आणि भात. आणि आता आपण मच्छी घेऊया. झणझणीत वांबीचा रस्सा. हे घेतलेला पहिला आपण आंबा घेतलेला आहे. आणि आपण मच्छीचा डोकं पण घेतलेलं आहे. मच्छीचा डोकं आणि एक मच्छीचा पीस. आणि आता रस्सा घेऊया. आणि आता आपण जेवण पण करून दाखवू. अजून एक पीस घेतो मच्छीचा. बघा, मच्छीचा रस्सा, भात आणि मुली घेतलेली आहे. आणि आता तुम्हाला मी खाऊन पण दाखवतो कशी झालंय ते. आपण आता मच्छी पहिले खाऊया. एक नंबर मच्छी दिसते. एक नंबर मच्छी झालेली आहे. आपण रस्सा पिऊन बघू. एक नंबर मच्छी. वाम मच्छी एक नंबर झाले, पण थोडे काटे आहेत, तर सांभाळून खा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे वाम मच्छीचा रस्सा. वाम मच्छीचा रस्सा एकदम मस्तपैकी बनवणार आहे. तुम्हाला दाखवतो कशी आहे वाम ती. हे बघा, हे फ्रेश वाम घेतलेले आहे. फ्रेश, एकदम मस्त फ्रेश वाम. आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आंबे टाकणार आहे. लाल मिरची पावडर टाकणार आहे. आणि हळद पावडर टाकणार आहे. धना पावडर टाकणार आहे. आणि स्पेशल गरम मसाला टाकणार आहे. आणि हे काय टाकणार आहे आपण, कैरी टाकणार आहे. कैरी म्हणजे आंबा. आणि हे आपला कोकणातला वाटप. आणि चला आपण बनवायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण तेल घेणार आहे. तेल आपल्या आवडीनुसार घ्या. आता आपला तेल गरम झालेला आहे, तर आपण टाकूया लसूण. आणि आपण टाकूया कोकणी मसाला वाटप. आणि आता आपण हळद टाकलेली आहे. हळद टाकल्यानंतर आपण टाकणार आहे लाल मिरची पावडर. आपल्या मनाप्रमाणे घ्या. आणि धना पावडर टाकणार आहे. आणि गरम मसाला घेणार आहे. आणि मस्तपैकी आपण त्या सर्व मसाल्याला भाजून घेऊ. मटण जरा मसाला कमी पडतोय, त्यामुळे आपण जरा अजून मसाला टाकूया. आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहे मच्छी.
आता आपण टाकणार आहे पाणी, कारण आपल्याला भातासंग ती मच्छी खायची आहे, त्यामुळे आपण रसदार मच्छी करणार आणि एकदम मस्त मच्छी, फ्रेश मच्छी एकदम. बघा कशी मच्छीचा रस्सा एक नंबर झालेला आहे. म्हणजे झालेला नाही अजून, मच्छीचा अजून शिजायचा बाकी आहे. अजून आपल्याला 10 मिनिटं लागणार आहेत. आणि त्यानंतर आपण टाकूया एक कैरी टाकूया. कैरी, तुमच्याकडे कैरी भेटते का कमेंटमध्ये सांगा. आणि थोडासा आपण टाकणार आहे मॅगी मसाला, थोडा टाकायचा, जास्त नाही आहे, जास्त नाही टाकायचा, थोडा टाकायचा. आणि आता आपण मच्छीला ढाकून ठेवू आणि 10 मिनिटं शिजत ठेवू आपण, 10 मिनिटं. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब फॅमिली, आपला आता वाम मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे. दाखवतो तुम्हाला. वाम मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे. आणि माझ्या व्हिडिओवरती जर नवीन असाल तर तुम्ही सब करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील आणि तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. माझा वॉच टाईम पूर्ण करायचे, त्यामुळं मी जास्तीत जास्त मी मोठे व्हिडिओ करणार आहे आणि तुमच्या सेवेमध्ये राहणार आहे. चव महाराष्ट्राची.